झाडाखाली कापसाचं झाड वाळत नाही, महिनाभर पाऊस नाही पडू द्या, झाड वाळत नाही कापसाचं झाडाखालचं, पण बोंड लागतच नाही. झाडाखाली ऊस वाळत नाही, किती पाणी द्या, 4 कांड्याच्या वरी कांडच लागत नाही. मोठाली झाडं बारकाल्या झाडाला मोठं होऊ देत नाहीत. नमी लिमिया नदी दिव्य गोदा तटीचा विलासी, सदा प्रिय जो सज्जना वैष्णवाशी. जया वर्णिता प्रेमात्यंत चित्ता, नमस्कार माझा श्री गुरु एकनाथा. हेची देवा पै मागत, चरण सेवा खंडित, वास द्यावा पंढरीचा, सदा संग हरिदासाचा. प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय संत शिरोमणी नामदेवराय यांचा मागणीपर प्रसंगातील प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग. विठाला विठाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या नामदेवरायांचा आहे. थोडासा कडक आवाज, छान आहे. या अभंगाद्वारे नामदेवराय ब्रह्मांडाच्या मालकासमोर मागणी मागतात. राजे हो, मागणं हे वारकरी संप्रदायात अनुचित आहे. मग आज तर नामदेवराय मागतात, पण कधी मागावं, कोणी मागावं, काय मागावं, किती मागावं, कशा करता मागावं, ही मागण्या कळतात ती अष्टादश संत आहेत. जी मागणी नामदेवराय ब्रह्मांडाच्या मालकासमोर मागतात ती मागणी पूर्ण करत असताना विटेवरच्या मालकाला तिळमात्र त्रास नाही. आपल्या मागण्या वेगळ्या आहेत, पुढच्याचा घामच निघतो. हलकट मागण्या आहेत आपल्या. ते काही शास्त्र पुराण वेद कसल्याही प्रकारची मर्यादा न पाळता मागण्या त्या माणसांच्या असतात. राजे हो, संध्याकाळचा ठिकाणा नसला तरी कोणाच्या पुढे हात पसरत नाही, ती व्याती संतांची असती. देवानं किती जरी दिलं ना, राजा होया भिकारी, सबको पैसे की बीमारी. भिकारी असेल, ग्रामपंचायतचा सदस्य, सरपंच, सोसायटीचा मेंबर, चेअरमन, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती, आमदार, खासदार, मंत्री, संत्री, सगळ्यांना ती बिमारीच असती. कारण आपण संतांच्या यादीत नाहीत ना, आपण माणसांच्या यादीत आहेत. मागत नाहीत ती संत आहेत, मागतात ती माणसं आहेत, आणि मागायला लावतो तो जगाचा बाप आहे. त्याच्या चौकटीतून कसे बाजूला सरकते ते पेपर तपासित राहते, आणि त्याच्या चौकटीत जे बसतात ती संत असतात. त्याच्यात नामदेवराय आहेत. मग संप्रदायाची चौकट न मोडता मागणी आहे. चरण सेवा अखंडित, हे जगदानंद कंद जगतपती, मला फक्त तुमच्या पायाची सेवा पाहिजे. पुन्हा वास द्यावा पंढरीचा, मला पंढरपुरात जागा पाहिजे. पुन्हा सदा संग हरिदासाचा, मला संतांची संगती पाहिजे. मालक हुशार आहेत विटेवरचे मालक. देव चतुर जाणोनी अंतर वर्ततसे. चतुर आहे जगाचा मालक. मालकाने सांगितलं माझ्या पायाची सेवा पाहिजे, देऊन टाकतो. पंढरपुरात वास्तव्य पाहिजे, देऊन टाकतोय. संतांची सेवा पाहिजे, संगती पाहिजे, देऊन टाकतो. याच्याकरता तुम्हाला कोण्या जातीत जन्माला घालू? विटेवरच्या मालकाने नामदेवरायांना विचारलं, तुम्हाला जातीत कोण्या जन्माला घालू? नामदेवरायांना सांगितलं, देवा माझा तसा काही आग्रह नाही, कारण या पवित्र देशात एक पण अशी जात नाही की त्या जातीत लोक दारू पित नाहीत.
तुम्ही याला बी टाळ्याच वाजवायले. या भारत देशात अशी एकही जात नाही की त्या जातीत लोक दारू पित नाहीत. प्रत्येक जातीत दारू पिणारी माणसं आहेत आणि प्रत्येक जातीत माणसं चांगले आहेत. कोणी ना कोणी त्या जातीत चांगला असतो. प्रत्येक जातीत चांगले, प्रत्येक जातीत वाईट माणसं. म्हणून जातीचा काही संबंध नकोय देवा. जन्म हो का भलते याती, परेमिन चुके हरिभक्ती. देवा मला कुठल्याही जातीत जन्माला घाल, पण मात्र मला हरिभक्त कर, वारकरी कर. नामा म्हणे कमलापती, हेची द्यावे पुढता पुढती. नामदेवराय म्हणतात, हे जगदानंद कंद जगतपती, मला तुमच्या पायाची सेवा पुन्हा पुन्हा द्या. पंढरपुरात वास्तव्य पुन्हा पुन्हा द्या. संतांची संगती पुन्हा पुन्हा द्या. मी हरिभक्तीत राहो हे पुन्हा पुन्हा द्या. मला सारखं सारखं हेच देऊन टाका. साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ. झालं कीर्तन. विठाला विठाला मोठ्या श्रद्धेने मोठ्या अट्टहासाने चालत असलेला हा सुवर्ण महोत्सव ग्रामस्थ वरुडी, तालुका बदनापूर, जिल्हा जालना, वरुडी ग्रामस्थांच्या वतीनं चालत असलेला हा ज्ञानयज्ञ, नामयज्ञ आणि अन्नदानाचा यज्ञ. ज्ञानयज्ञ याच्याकरता विवेक संपन्न जे सात्विक सदाचारी पुण्यशील वक्ते आहेत ते समाजाला ज्ञान देत असतात. आणि ज्या सप्तात विना उभा आहे तिथं नामस्मरण आहे. आणि अन्नदान तर सकाळी तुमच्याकडं 10 वाजल्यापासून सारखं अन्नदान आहे. प्रत्यक्ष अन्नपूर्णेचं वास्तव्य. असा नाविन्यपूर्ण सोहळा तुम्ही करता. माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायच्या नामाची पताका तुम्ही रोवली. गेल्या 50 वर्षापासनं चालत असलेली ही परंपरा. मी तुम्हाला याच्याकरता धन्यवाद देतोय. मला आमंत्रित केलं म्हणून नाही. रोज कीर्तन आहेत. मला नाही चोंबळायचं नादन, चोंबळणार पण नाही. 30-35 वर्षापूर्वी अत्यंत बिकट परिस्थिती होती. मला चांगलं कळतंय. माझा स्वभाव बऱ्यापैकी मंगलाष्टक म्हणत असताना अक्षिदात खडे टाकून मी काही अक्षिदा उधळीत नव्हतो. म्हणून मला शक्यतो बरेच लोक लग्नाला नेत होते. लहान होतो त्यावेळेस. पण फालक्यावर बसून मी जायचो. पण 25 लग्न लावल्यावर एका लग्नात कुठेतरी नुकती असायची. आणि असं वाटायचं त्या नुकतीवाल्यानं 4-4 बाऱ्या येत जावं, पण ते येतच नव्हतं. ते लवकर यावं म्हणून ती पटकन नुकती संपून टाकायची, पण ते येतच नव्हतं बेट. कारण ती करतच नव्हती. लय मोठी परिस्थितीत नाजूक होती ना. मग 50 वर्षापूर्वी काय परिस्थिती असेल तुमच्या गावातली. आता मोठ्या उल्हासाने तरुण मंडळी या सप्ताहात सहभागी आहे. राजे हो, तुम्हाला धन्यवाद देतो, याबद्दल दुमत नाही. पण थोडासा विचार करा. 50 वर्षापूर्वी या गावातल्या बुजुर्ग लोकांनी हे रोपटं लावलं. त्यांना प्रणाम करा, त्यांना मुजरा करा. 50 वर्षापूर्वी ज्यांनी या सप्ताहाचं रोपटं लावलं, या सप्ताहामध्ये सहकार्य केलं, कन्या आंबाड्या घुगऱ्या याच्या पंक्ती दिल्या असतील, त्याच्यातली काही माणसं कालवश असतील, देवाच्या दारी गेले असतील. राजे हो, त्यांना हा सोहळा पाहिल्याच्या नंतर आनंद वाटत असेल. पण एक विनंती करतोय, सगळ्यांनी अंतःकरणामध्ये 2-4 सेकंदापुरतं का होत नाही, पण 50 वर्षापूर्वी ज्यांचं योगदान या सप्ताहात होतं त्यांच्याकरता आदराने मान वाकवा. स्वर्गातले पितर तुम्हाला आशीर्वाद देतील. विठाला 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 या सप्ताहाचं प्रेरणास्थान असणारं भगीरथ महाराज असतील, मार्गदर्शक आदरणीय पंढरी नाना असतील, नामदेव बाबा शिंदे असतील,
या महात्म्यांच्या सहकार्याने मार्गदर्शनाने चालत असलेला हा सप्ताह वरुडी ग्रामस्थ मंडळी जेवढ्या आडनावाची असतील तेवढ्यांना धन्यवाद देतो, प्रणाम करतो. तारखेच्या संदर्भात तुम्हा गावकऱ्यांच्या वतीनं सोमनाथराजे हिवाळे संपर्क करत होते, त्यांनाही धन्यवाद. साऊंड सिस्टीम त्यांचीचे, त्यांनाही धन्यवाद. आदरणीय आमचे शिवाजी आबा आहेत, त्यांनाही धन्यवाद. गायन क्षेत्रातलं तज्ज्ञरत्न आदरणीय तुळशीरामजी गुरुजी आतकरे असतील तथा तुळशीरामजी गुरुजी दाभाडे असतील. आडनाव एक केलं तर बरं होईल दोघायचं. दोघांनाही धन्यवाद. मृदंगाचार्य हरिभक्तीपरायण रामेश्वर महाराज असतील, आदरणीय हरिभक्तीपरायण अर्जुन महाराज असतील. वा हरिभक्तीपरायण आमचे लहाने महाराज असतील, सागर महाराज, पांडुरंग महाराज, उमेश महाराज. इनेकरी बाबापासून इनेकरी बाबा थोडंसं इकडं सरका, जरासं मागच्याला आनंद वाटेल. हा छान 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 घ्या, तर सासन इकडे घ्या. वा छान, खुश झाले बघा मागचे. काय होते वरच्याला सगळ्याला तर मग हे यायला खालच्याला काहीच नाही, हे डिझेल जाळून आलेत ना. विठाला विठाला गोड असं ज्ञानेश्वरी पारायण आहे. दीडशेहून अधिक पारायण करती मंडळी बसलेली आहेत. माऊली महावैष्णव ज्ञानोबराय विश्वाच्या कल्याणार्थ केलेला ग्रंथ ज्ञानेश्वरी, या ग्रंथाचं वाचन या सप्ताहात 150हून अधिक वारकरी पारायण करता बसले, त्यांना सुद्धा प्रणाम. मला वाटतंय नानांनी चरित्र सांगितलं कोणतं, तुकाराम महाराज. माझ्या श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय देहूतल्या मालकांचं चरित्र आदरणीय नानांनी सांगितलं. त्यांच्या मुखरविंदातून तुम्ही तुकोबरायचं चरित्र श्रवण केलं. वा वा वा, धन्यवाद. ज्ञानेश्वरीचं पारायण केलं हा महत्त्वाचा विषय. आता काय झालं माहिती आहे का, सप्ते मोठे व्हायले, पण ज्ञानेश्वरी पारायण आणि गाथ्याचं भजन बऱ्याच सप्त्यातून काढून टाकलं. ज्या सप्त्यातलं ज्ञानेश्वरी पारायण आणि गाथ्याचं भजन संपलं तो सप्ताच नाही, तो सप्तात नाही होऊ शकत. 5 तरी गाथ्यावरच्या अभंगाचं आवर्तन व्हायलाच पाहिजे, तो सप्ता आहे. किमान 4-5 तरी ज्ञानेश्वरीच्या पारायणाला बसवायचे, ज्ञानेश्वरी ग्रंथाचं आवर्तन व्हावं, तो सप्ता आहे. सकाळी विष्णू सहस्रनाम व्हावं, सकाळी काकडा व्हावा, कीर्तन झाल्यावर रात्रीचा जागर व्हावा, त्याला म्हणतात अखंड हरिनाम सप्ताह. आणि ह्या 2-3 गोष्टी जर काढल्या तर खंड नाम सप्ताह. अखंड शब्द लावता येत नाही त्याला, खंड खंड सप्ताह. पण ज्ञानेश्वरी पारायण आहे, भजन आहे, अन्नदान आहे. पुनश्च तुम्हाला धन्यवाद देतो. आणि रोज वाटून वाटून कीर्तनाला आलं पाहिजे. गावकऱ्यांची फजिती केली तुम्ही, पडदेवरी करायला लावले. एकाच दिवशी इतके येतात, आज काय तुम्हाला बंडलं गवसत आहेत का बाळूच्या कीर्तनाला? विठाला विठाला असो हेची देवा पै मागत चरण सेवा खंडित वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा. नामदेवराय ब्रह्मांडाच्या मालकासमोर मागणी मागतात, देवा तुमच्या पायाची सेवा द्या. माझ्या विटेवरच्या मालकाने नामदेवरायाच्या प्रपंचाची दखल घेतली. अत्यंत परिस्थिती नाजूक होती, थोडासा विको कमी, थोडासा दखल घेतली, फार मोठी दखल घेतली, फार मोठी दखल. भगवान विटेवरनं खाली उतरले, नामदेवरायाच्या मानावर मान टाकली. राजे हो, कोणाला म्हणायचं भगवान? अहो, ज्याच्याकडे जराशे पैसे झाले त्यानं खांद्यावर हात टाकला की माणूस इळभर जेवत नाही. साहेबांनी माझ्या खांद्यावर हात टाकला, साहेबांनी माझ्या खांद्यावर हात टाकला. अरे हो साहेब, बटन दाबून जे दिवशी ज्याला मारता येतो का त्याला जगाचा बाप म्हणतात. आणि कोणाचा हात खांद्यावर पडल्यावर प्रसन्न होत जाऊ नका. खांद्यावर हात तर एक तर संतांचा पडावा, अन्यथा देवाचा पडावा.
मधल्याचे हात कोणाचेच चांगले नाहीत. आणि प्रापंचिक बाबतीत जर सांगायचं झालं तर आई बापाचा हात पाठीवर पडावा. हे मधल्याचे हात भरकेच असतेत रे. ते आपले कपडे भरिते, डोकं भरितेत, त्यानं भरका हात डोक्यावर ठेवा आणि त्यानं हात काढा की आपल्या डोक्यावर माशा बसत्यात. आणि काय त्याचे हात तुम्ही किंमत करता. विनंती करतोय कोणाच्या पुढे शेपटी हली जाऊ नका. हलवायच्याच असत्याल तर संतांच्या पुढे हलवा, देवाच्या पुढे हलवा, देव भलं करील. कोणालाही मोठं म्हणी जाऊ नका. मी नेहमी सांगत असतो झाडाखाली सोयाबीन वाळत नाही, पण झाडाखालच्या सोयाबीनला शेंगा लागत. झाडाखाली कापसाचं झाड वाळत नाही, महिनाभर पाऊस नाही पडू द्या. झाड वाळत नाही कापसाचं झाडाखालचं, पण बोंड लागतच नाही. झाडाखाली ऊस वाळत नाही, किती पाणी द्या, 4 कांड्याच्या वरी कांडच लागत नाही. मोठाली झाडं बारकाल्या झाडाला मोठं होऊ देत नाहीत. याला बी टाळ्याच वाजवायले. मग जे मोठाले झाडं बारक्याला मोठं होऊ देत नाहीत, जी मोठी झाडं बारक्या माणसांना मोठं होऊ देत नाहीत, त्या मोठ्या झाडांना कशाला पाणी लावता तुम्ही, कशाला चोंभाळीता त्याला. आपल्याला मोठं केलंय संतांनी, आपल्यावर कृपा आहे जगाच्या मालकाची. त्या मालकाला मोठं म्हणा, त्या संतांना मोठं म्हणा. काबाड कष्ट करून आपल्याला तळहाताच्या फोडासारखं सांभाळलं. झाड मुळावाट पाणी ओढतंय आणि पानांना सुकू देत नाही, फुलांना सुकू देत नाही, कळीला सुकू देत नाही. तशी वाटेल ते काबाड कष्ट करून नाना प्रकारचा मलिदा जमा करून आपल्या लेकरांना मोठं करतात. ते आईवडील आपल्यासाठी मोठे, त्यांचे आपल्यावर उपकार आहेत. कधी लक्षात ठेवायचा. खालच्यांची हात, खालच्यांची शाबासकी एवढी काही नसती. ती टोकापर्यंत नेत नसती आपल्याला, नसती नेत ती योग्यता नाही त्यात शाबासकीमध्ये. कल्पना करा, विश्वाचा मालक मानावर मान टाकतोय. ही सर्व सत्ता ज्याच्या ताब्यात आहे. राहिली अहंता मग कोठे, राहिली अहंता मग गोठे, राहिली अहंता मग गोठे. वृक्षाची हे पान हरे जाती सत्ता, हरे पान हरे जाती सत्ता, हरे पान हरे जाती सत्ता, हरे पान हरे जाती. राहिली अहंता मग गोठे, राहिली अहंता मग गोठे, राहिली अहंता मग गोठे. त्याच्या सत्तेशु हालत नाही, त्याला जगाचा बाप म्हणतात. त्या विश्वाच्या मालकानं मानावर मान टाकली. राजे हो, मान टाकली, रडू लागली. प्रभू, नामदेवरायच्या अंगावर साधे कपडे होते, देवाच्या अंगावर पितांबर होता. नामदेवरायने धाडस केलं, वा, आणि अंगावरच्या साध्या कपड्याने, उपरण्याने विटेवरच्या मालकाचे डोळे पुसले. प्रभू, का रडता, कशा करता रडता? नामा, बाळा, तुझ्या घरातून चंद्र दिसतोय रे. नामा, तुला झोपडे रे बाळा, तुझ्या घरातून चांदण्या दिसतात, घर चंद्रमोळी. इतकं साधं घर आहे नामा. मला असं वाटतंय मी तुला घर बांधून देतोय. नकोय तेव्हा, मी जेवढं मागितलं तेवढं देऊन टाका, मला घर नकोय. का नकोय? किती दिवस टिकन देवा ते घर? बरं ठीक आहे, घर फार दिवस जरी टिकलं तर मला घरात किती दिवस ठेवतील? जिवंत आहे तोपर्यंत. तुम्ही किती फुशारकीनं घर बांधा, किती फुशारकीनं घर बांधा, आपलेच पोट्टे आपल्याला कालांतरानं घरातून बाहेर काढतात. एक जण म्हणला, कसं काढते? गिरगावकराच्या गोळ्या संपल्या, मेल्यावर मधात फुकतेत का छताव फुकतेत? काढा काढा म्हणती याचा झाला भूमिभार. नामदेवराय म्हणतात, देवा, हे नाश पावणार घर आहे. आणि न लगे माईक पदार्थ, अष्टादश संतांपैकी एका संतांचं वाक्य. हे नाश पावणार घर देऊ नकोस, हे पदार्थ नाश पावणार आहे, नकोय. पद ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, ते सुद्धा नकोय.
फक्त मला तुझ्या पायाची सेवा पाहिजे, चरण सेवा अखंडित, याच्या व्यतिरिक्त काय नकोय. भगवान विचारतात नामदेवा, माझ्या पायाची सेवा मागतात, फायदा काय? तर माझ्या देहूतल्या मालकांचं वाक्य, विश्वातले जेवढे सुख आहेत का तेवढे भगवंताच्या पायावर आहेत. तुझे पायी सुख तुका म्हणे काही न मागो अनेक, आणि तुझे पायी सुख सर्व आहे. देवा, जेवढे सदाचारी पुण्यशील पावन सात्विक लाभदायक जेवढे सुख आहेत का तेवढे तुझ्या पायावर येतं. तुकोबार आहे म्हणतात. नामदेवराय म्हणले, देवा याच्याकरता मला दुसरं काही नकोय, फक्त तुझ्या पायाची सेवा पाहिजे, नकोय दुसरं मला काहीच नको. पायाची ताकद आहे का? उद्या माझ्या मारुतीरायांचा जन्मदिवस आहे, प्रगट दिन आहे. या विश्वातल्या 19 संन्याशापैकी 1 नंबरचा संन्यासी उद्याच्या तिथीला जन्माला आले, ज्याला आपण हनुमान जयंती म्हणतो. उद्याच्या तिथी हे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. मारुतीरायांचा जन्म फार मोठं नाविन्यपूर्ण रत्न. किती अनन्यसाधारण महत्व. मारुतीरायाला वेद सुद्धा गातात, मारुतीरायाला शास्त्र गातात, मारुतीरायाला पुराण गातात, आणि मारुतीरायाला खांद्यावर घेऊन नाचतोय वारकरी संप्रदाय. का 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 तर वारकरी संप्रदायातले मारुतीराय मुख्य आहेत. येऊनी जन्मला मरकट, तो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ, हनुमंत मनावया कनिष्ठ, ऐसा पापिष्ट कोण आहे. देहूतल्या मालकांचं वाक्य. तो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ मारुतीराय. आणि त्या मारुतीरायाचा जन्मदिवस उद्याचा आहे. देवाच्या पायाची ताकद आहे का? प्रभू रामचंद्रांनी राजा रावणाला मारलं आणि अयोध्येमध्ये परत आले. राज्य दरबार बघितला. दरबार बघितल्याच्या नंतर लक्षात आलं सगळं खिळखिळून गेलंय. 14 वर्ष 27 दिवसाच्या नंतर दरबार पाहिला, पूर्ण खिळखिळून गेला. आपण सगळा बदलून टाकावा. साऱ्या खुर्च्या काढल्या, सिंहासनं काढली, सगळं काढलं आणि पूर्ण नव्यानं सुरुवात केली. पूर्ण नव्यानं सुरुवात केली. आणि ज्या वेळेला ही नव्यानं पूर्ण सुरुवात झाली, अशा वेळेला एका रात्री सीताई साहेबांना प्रभू रामचंद्राने हाती धरलं आणि सांगितलं, सीते आपल्याला राज दरबार बघण्यासाठी जायचंय. काही हरकत नाही म्हणे प्रभू, चला आपण दरबार बघण्यासाठी जाऊ. आणि भगवंत माझ्या सीताई साहेबांसोबत राज दरबार बघण्यासाठी पोहोचले. तो दरबार ज्या वेळेला बघत असताना मंत्री, महामंत्री, सुमंत्री, प्यादा, गुमास्ता हे सगळ्यांची पदं दाखवली, ठिकाणं दाखवली, खुर्च्या दाखवल्या. इथे मी बसणार सीते, इथे लक्ष्मणजी बसतील, इथे भरतजी बसतील, इथं शत्रुघ्न बसतील. सीते तुझं स्थान ते आहे, उर्मिलेचं स्थान ते आहे, श्रुतकीर्तीचं स्थान ते आहे, मांडवीचं स्थान ते आहे. त्या चौघींची आसनं दाखवली. आम्हा 4 भावंडांची आसनं आहेत. इथं सुमंत नावाची प्रधान बसतील, वा, इथे गुमस्ता बसेल, इथे मंत्री, महामंत्री, सुमंत्री, प्यादा, हे सगळ्यांच्या अधिष्ठान दाखिले. घरी गेले, माझघरात आले. माझघर कळेल का? ज्यानं मराठीत MA केले त्याला तर लक्षात यावं माझघर कशाला म्हणते. ज्यानं मराठीत MA केले त्याला जर माझघर सांगता येत नसल तर ज्यानं याला MA पदवी दिली त्याला हाणायला पाहिजे. कारण काय झालंय, पांचट पदव्या अंगाला चिटकून घेणारे ते किती पांचट असते, त्याच्यापेक्षा पांचटांना पांचट पदवी देणारे किती पांचट असते. विठाला 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 राजो, या संप्रदायात कॉफी चालत नाही. या संप्रदायातल्या पेपरमध्ये कॉफी चालत नाही. किती जरी संवेदनशील सेंटर असू द्या परीक्षेचं. आमचा मित्र इतका आडमोठ होता, त्यानं चष्म्याच्या दांडीत कॉफ्या नेल्या. चष्म्याच्या दांडीत. आता ती दांडीच किती मोठी होती. चष्म्याच्या दांडीत 2 कॉफ्या अशा बरोबर हे केलं. त्यानं बसलो. काय हुशार आहे म्हणलं तू. ते म्हणला आई डोकंच आपलं, त्याचा विचार करा. मी म्हणलं या सेंटरला कॉफ्या चालत्याल,
वारकरी संप्रदायामध्ये विटेवरच्या मालकासमोर कॉफी चालत नाही. काय बोलता म्हणे, काय झालं न चालायला, आणि कोण बघतंय? म्हणलं विटेवरच्या मालकानं काशीतल्या मालकानं प्रत्येक माणसासोबत गार्डिंगला 2 माणसं ठुलेत. ते रात्रंदिवस झोपत नाहीत, झोपच नाही त्यांना, झोपच नाही, झोपच नाही, झोपच नाही. कोण आहेत? चित्रगुप्त भय सकल सुधा भय व्याप्तीन ति जायन्ते गुप्तर चित्रर भय जायन्ते लिखित सकायति जायमना विन्मक भय तति पापाग्नयो छंद भयायति जायन्ते पुण्यति कालम सकल जनाय पुण्यति कालम सकल जनाय पुण्यति कालम सकल जना व्याधि भयायन सकल छुदे छंद पराभय जायन्ते पराग्न भय तति व्यालाक्षाया चित्र भयायनि गुप्त जनो चित्र भयायनि गुप्त जनो चित्र भयायनि गुप्त जनो नैवम गांजा कसम लिखितम. हे गांजा पिणाऱ्यानं लिहिलंय का? काय एखाद्या नशा करणाऱ्यानं लिहिलंय? चित्र आणि गुप्त नावाचे 2 प्रत्येकाच्या सोबत 2 माणसं दिले. त्याच्याकडे कॉफी चालत नाही. हा काटेकोरपणानं नाविन्यपूर्ण ज्याच्यामध्ये पदवी दिल्या जाते तो वारकरी संप्रदाय. खालच्यांनी दिलेलं नाही बरं का, वरच्या मालकांनी. असो, माझ घरात प्रभू रामचंद्र गेले. राणी वसावलांना माझ घरात पोचले आणि सीतेला विचारलं. त्यांच्या धर्मपत्नीला, ती जगाची मालकी नव्हती. नामदेवराय पायाची सेवा का मागतात? सीते, एक विचारू? बोला प्रभू. दरबार कसा वाटला ग माझा तुला? प्रभू खूप छान, खूप छान, खूप छान. थोड्या वेळाने विचारलं, सीते एक विचारू? तुला दरबार पटला? हो प्रभू. तुम्ही केलेला राज दरबार, काय मंत्र्यांच्या खुर्च्या, काय महामंत्र्यांच्या खुर्च्या, काय प्रधानाची खुर्ची, काय तुमच्या सिंहासन आहेत, काय वाटलं गुरु प्रभू? किती नाविन्य आहे त्या दरबारात, किती नाविन्य आहे. 2दा विचारलं. तिसऱ्यांदा प्रभू रामचंद्राच्या लक्षात आलं, ही दरबाराला नवाजते पण इथून नवाजित नाही, इथून नवाजायली. कोण? सीताई साहेब. ओठातून नवाजतात, जिभेतून नवाजतात, अंतकरणातून नवाजत नाहीत. आणि तिसऱ्यांदा अतकरे गुरुजी विटेवरच्या मालकाने प्रभू रामचंद्राने विचारलं, सीते एक विचारू? तुला खराच दरबार आवडला? तिसऱ्यांदा तोंडातून वाक्य नाही पडलं सज्जनांनो, डोळ्यातून पाणी आलं. जगदानंद कंद जगतपती भगवान प्रभू रामचंद्राने प्रश्न केला, सीते दरबार किती चांगला आहे का वाईट आहे फक्त सांग ना, तू रडते कशा करता? ऐका ना प्रभू, दरबार खूप सुंदर आहे, पण एक विचारू का? मी 6 महिने 26 दिवस तुमच्या बाजूला राहिले, रावणाच्या अशोक वाटिकेत राहिले, तितका काळ तुमच्यासाठी कसा गेला? कसा गेला? राजे हो, एकांतात डोळ्यातून पाणी आलं प्रभूच्या. सीते, विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात, तो मी आहे. आणि माझ्या प्रपंचात थोडीशी विगुंती निर्माण झाली, मला कसला आनंद होता ग. तू राजा रावणाच्या अशोक वाटीमध्ये 6 महिने 27-26 दिवस होतीस. मी एकटा भटकंती करत होतो तुझ्यासाठी, झाडा झुडपाला हात लावून शोक करत होतो. ऐका प्रभू, तुमच्यापासून मी 6 महिने 26 दिवस बाजूला गेले, एक एक दिवस मला कल्पासारखा वाटत होता. माझ्या अंतकरणात किती दुःख असेल. चला, कर्मनो गहनो गती, योग घडला सीतादेवी, हे माझं प्रारब्ध होतं. तुमचं काय प्रारब्ध असेल असो, पण या दुःखातून आपल्याला बाजूला कोणी काढलं तर तोंडातून रात्रीच्या मध्यरात्री एक शब्द पडला, ते नाव निघलं पवनसुत मारुतीराय महाराज. विश्वाच्या मालकाचं दुःख निवारण करण्याची ताकद मारुतीराय ते. उद्या त्यांचा प्रगट दिन आहे, तो जन्मोत्सव सोहळा आहे उद्याचा. काय म्हणायचं सीते तुला? प्रभू, सर्वांना तुमच्या दरबारात स्थान आहे, माझा हनुमंत तुमच्या दरबारात कुठेतरी असावा, त्याला सुद्धा एक बारीकशी खुर्ची द्या, द्या त्याला बारीकशी खुर्ची द्या, द्या 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 द्या.
मारुतीरायचं चिंतन सांगणारा गिरगावचा बाळू महाराष्ट्रातल्या कोपऱ्या कोपऱ्यात फिरायलाय. त्याच्या पायाला आजार असल्यामुळं लोक त्याला सोपा बसायला टाकायलेत. मारुतीरायचं चरित्र सांगणारा गिरगावचा बाळू, आणि त्या मारुतीरायला आपल्या दरबारात खुर्ची नाही. या विश्वातला कोण असा वारकरी आहे तो कीर्तनातून मारुतीरायचं नाव ओळखू शकतो?